आणि हे आमचं पहिलं फ्युल असणार आहे ट्रिपला निघाल्यानंतर. ठीक आहे बाबा, थोडं मी विचार करायला सीएनजी घालून पेट्रोल घालून डिझेल. हा आता मित्रांनो ते काय बघू नका तुम्ही. तर आलं इथं 7ला येणारा गाडी 10 वाजता आलेला आहे. 9 वाजता आलो रे तशी गेलं. 6 वाजता आलेला आहे. तर आता गाडीत बसलेला आहे, चाललेला आहे. आता ह्यो आलेला आहे. तर 7ला येणारा गाडी 10 वाजता आलेला आहे. 9 वाजता आलो रे तशी गेलं. 6 वाजता आलेला आहे. काय सांगतो तुझे गाणं पिन लागलेलं आहे. तर बघू शकता आता जायचं, कितीला पोचते बघायचं, तिथं पण ब्लॉग टाकतो. आणि एक सांगायचं म्हटलं तर शेवटला एक टॉपिक सांगणार आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते बघा लास्टला, ते विसरू नका. आधीमध्ये सांगणार आहे खरं, पूर्ण व्हिडिओ बघा, कळेल. ते आयुष्य जीवनातलं सत्य सांगणार आहे तुम्हाला. बघा ते पुढं ब्लॉग करतो मी. हां काय रे, बरोबर आहे काय? बरोबर आहे. चला तो चलिए शुरू करते हैं. तर आलोय मित्रांनो इथं. नको हां आता मित्रांनो ते काय बघू नका तुम्ही. तर आलो इथं आता कागवा डेअरीपाशी आलोय मी. हां तर फिरायला इकडं आलतो. तर बघू शकता, हे जरा इग्नोर करा, हे काय आपलं बाहेरचं आहे. मग जाणार आहे ते शेवटच कळणार. हां कुठं जाणार आहे ते शेवटला आता तुम्हाला नंतर ते थंबनेल दिसल्यावर पण कळेल. नंतर काय अगोदरच तुम्हाला कळणार, मगच तुम्ही बघणार व्हिडिओ. खरं आम्हाला पण अजून माहित नाही नेमकं कुठं जायचं. हां ते तर आहेत. मग आता कुठं जाणार ते नेमकं ते ठरवून त्या हिशोबानं मी थंबनेल करणार आहे. जाणार तर बघूया, मग तुम्हाला सांगतोच. आता एक प्लॅन ठरली, तिथं जायचं आहे. बघा अरे कहना क्या चाहते हो. आता इथं पेट्रोल पंप आहे, तुम्हाला दिसत नाही खरं, आम्हाला दिसायला नाही. पेट्रोल पंप आहे, सीएनजी नाही. सीएनजी नाही. सीएनजी कुठं आहे तर कमेंट करा हो जरा, कुठं कुठं आहे महाराष्ट्रात जरा कमेंट करा. तिथं येऊन आम्ही काय घालत नाही, आम्हाला कुठलं जवळ पडते तिथे येऊन घालतो सीएनजी. सीएनजी. सीएनजी कौन है ये लोग, कहां से आते हैं? मग काय करायचं रे, अल्लावर थोडक्यात समजलं असेल कुठे कुठे चाललोय. पण जिथे शेवटला जाणार आहे ते अनएक्सपेक्टेड असणार आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही आता. कारण अजून आमचा विचार चालू आहे की आपण नेमकं कुठं जायचं. आता जाऊन सध्या कधी सीएनजी भरणार, त्यानंतर काय असेल विषय. गाडी पण जरा घाण चालली, जरा स्वच्छ करायचा विचार चालू आहे. बघूया तर आता काय ह्यो बोललाय, मी काय आता सांगत नाही. तर एन्जॉय करा ब्लॉगचं आणि सबस्क्राईब करत जावं जरा. हे काय नवीन इथं विषय आलेला आहे, बघूया काय झाल्यावर बघूया काय आहे ते. त्या टेम्पो मगासर ना आमच्या पाठीमागचं, हे आमच्या पुढं आहे रे. पाठीमाग कसं काय म्हणतो सर? काय बरोबर आहे बाबा. काय सांगायचं, की माणसं सध्या हेच आहेत, 50 तेल घालून 3 जण कामाला. हा ते एक बरोबर आहे. अरे काय बोगाडी घेऊन चालल्यात वाटतं. बुगाटी हे बघू शकता, कुठली आहे गाडी, रॉयल फील्ड ते रॉयल फील्ड, बुलेटचे म्हणजे बुलेटच. बघू शकता कोल्हापूर, मिरज, रत्नागिरी आंबे खायला कुठं जायचं नाही, ते काय विषय नाही. जायचं वगैरे ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हा तर चलो. तर हाँ एक मेन टॉपिक पर बात किया जाएगा आज, तो बने रहिए इस ब्लॉग में. एवढंच सांगायचं होतं. तर पुढं आता कुठलं चांगलं लोकेशन दिसतंय तिथलं पण ब्लॉग करतो. आता एक जरा इथं सांगलीत काम आहे, ते करून तिथं हां वाटर लागल्यावर आणि हे करतो. सीएनजी आता इंडिकेटर झालंय. सीएनजी पण भरायचं राहिलंय. 10 किलोमीटर जाणार गाडी, संपला विषय. 8 किलोमीटर जाणार गाडी. 10 किलोमीटर हां 10 किलोमीटर आहे. काय गरीब लोक आहे, कमी येतं आहे का, बरं आहे की नाही रे. बसतो आता. तर मी मास्क म्हणजे ओळखतो. तर व्ह्युअर्स पण ओळखू नका तुम्ही त्याला. फेस रिव्हील लगेच करत नाही हो, म्हणता ना एवढं. ओळखायचं राहिलं असेल आता, एवढ्यावर तर ओळखायचं राहिलं असेल आता. आजीबाईपेक्षा मोठं रिव्हिल होतं हे तुझं. गरिबांचं तेवढं लोक, गरिबांचं तेवढंच असतं. अरे मकसदवाली लोक आल्यात. मकसदवाली लोक येऊ देत की.
तेच तर हा हे पण भारी आहे लोकेशन बघा हो तुम्ही. सध्या सीएनजी घालायला आणि हे आमचं पहिलं फ्युल अप असणार आहे ट्रिपला निघाल्यानंतर. की बाबा पुढं मी विचार करायला सीएनजी घालून पेट्रोल घालून डिझेल. इथं काल इथं सीएनजी घातलेलं ना रे. हा इथं सीएनजी भारी मिळते मित्रांनो. सांगली मिरज रोड, सांगली मिरज रोडला आहे. प्रेशर चांगला असतं. शोरूमच्या पुढे आहे. हा रॉयल एनफिल्डच्या शोरूमच्या अपोजिट. हा तर सीएनजी घातल्यानंतर आता बघूया कसं काय इथं आता किती उशीर लागते काय उशीर लागते बघूया. 10 मिनिटं लागतील. हा 10 मिनिट लागतील इथले. तर सीएनजी भरून झालेला आहे मित्रांनो. सांगितलंच की मगाशी. बरं ठीक आहे मी सांगितलंय. ह्यो सांगितलेला आहे सीएनजी भरून झाले. हा आता मार्गाने चाललोय. हा सध्या सांगलीत. हा सांगलीत कुठं काय काय विषय होते बघून कुठं आता आम्ही जाणार आहे. हा अजून काही ठरलेलं नाही विषय. आता ते एक सांगलीत काम आहे ते करून जाणार. हा तर आता इथं सांगलीत आहे आता एक कामासाठी तिथं गेलेला आहे. तर बघू शकता आता किती शान आहे बघा. यो आता गेलाय उतरून किल्ली बंद केला नाही गाडी चालूच आहे म्हणजे ठेवलं. आता सीएनजी भरलंय तिच्या माय काय तर सावकार लोक कसं आहेत आता हिने आहेत थोडा पाटील लोक आहेत सावकार आहेत. खरं आमचं तसं नसते. आम्ही कुठून गेलो 5 मिनिटात 5 सेकंदाचं जर काम असलं तर आम्ही गाडी बंद करतोय. ये बड़ी अच्छी बात कही आप. चालायचं आता काय आता सामान तिने पाटील लोक आहेत काय करायचं. चालूच आहे गाडी. आता मी चुकून इथं गेअर टाकलो पुढचा उडतोय बरोबर पाट गेला टेम्पो मध्येच डायरेक्ट ड्रायव्हर सकट. ते काय टेम्पोत माल भरला असं त्याच्यातच जाऊन पॅकच पेटी पॅक होतोय. बघायला आलाय काय काय ओके. आता सामान घेतो आणि पुढं हे कुठं जाणार आहे तिथं त्या मार्गाला लागतो. कळेल तुम्हाला. सरप्राईज काय थंबनेल कुठं जाणार आहे ते थंबनेल ठेवतो. काय सरप्राईज काय नाही तिथं जाणार आहे. तर आता यो अजून घ्यायला गेला तास आहे बघा. आता इथं आता वाजलंय तर सांगतो थांबत नसून किती वाजले. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. 11:53 म्हणजे 12 वाजत आलेला आहे. तिथं जाऊन बघायचं तर किती वाजता पोचतोय बघायचं. आता इथनं पहिला हलतो होऊ दे सगळं. हे काय तुम्हाला एवढं म्हणजे लई तुम्हाला बोर करायला नको. घेतो इथलं सामान बिमान. मी कुठं इंटरेस्टिंग हवं वाटतंय तिथं ब्लॉक करतो. 2000 years later. तर आता जयसिंगपूर क्रॉस केलेला आहे. चाललेला आहे पुढच्या प्रवासीला पुढच्या प्रवासाला. हां हे पाण्याची बाटली म्हणजे इथं जरा AC वारं लागते नाही गार ते पाणी आहे पडलं बघा बाटली. तर असू दे. आता चाललेलं आहे सगळं चिल्ड आहे वातावरण. आज शांत आहे. ट्रॅफिक नाही आहे दररोजच्या वाणी. म्हणजे दररोजच्या आम्ही काही येत नाही म्हणजे जेव्हा येतो तेव्हा ट्रॅफिक फुल असते. आज आमचं नशीब आहे म्हणायचं ट्रॅफिक नाही आहे. काय म्हणतो सर तू. बरोबर आहे. हां चष्मा कमी झाला चष्मा काढतो. हां चष्मा जरा कमी झालाय. कालच घेतली नवीन. काल नवीन घेतलेला आहे बघा चष्मा. फ्लेक्झिबल आहे ते. नाही आहे काय नाही बरोबर फ्लेक्झिबल नाही आहे. तर असं आहे. तर बघा आता चष्मा घेऊन मी मकसद पूर्ण केलाय काल. हां जयसिंगपूर क्रॉस केला. आता पुढचं गाव कुठलं येतं तुम्ही ओळखा काय दिसतेच तुम्हाला.